मॅडम, बोला की. सध्या सोशल मीडियावर हल्कचे व्हिडिओ खूपच व्हायरल चालू आहेत, म्हणून मला हल्कचे व्हिडिओ फ्रीमध्ये कसे बनवायचे त्याच्याबद्दल माहिती सांगा. सध्या आपण बघितलेलं आहे का सोशल मीडियावरती हल्कचे व्हिडिओ व्हायरल होत आहे, पण ते व्हिडिओ फ्रीमध्ये कसं बनवायचं ते आपल्याला आतापर्यंत कोणी सांगितलं नाहीये. पण तुम्हाला हे व्हिडिओमध्ये फ्रीमध्ये हल्कचे व्हिडिओ कसे बनवायचे ते डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप शिकायला मिळेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम ChatGPT ओपन करा. आता ChatGPTला एक सुंदर आणि इमोशनल स्टोरी लिहायला सांगा. तुम्हाला हवी असेल तर स्टोरीची स्क्रिप्ट तुम्ही स्वतःही ChatGPTला सजेस्ट करू शकता. यानंतर ChatGPTला सीन वाईज इमेज प्रॉम्प्ट्स जनरेट करायला सांगा. प्रत्येक इमेजमध्ये डायलॉग इन्क्लूड करायला विसरू नका. डायलॉग तुम्ही मराठी किंवा हिंदी कोणत्याही भाषेत लिहू शकता. आता सीन 1 ओपन करा आणि फक्त इमेजचा प्रॉम्प्ट कॉपी करा. त्यानंतर ग्रोक AI ओपन करा. आता ग्रुपमध्ये इमेज प्रॉम्प्ट पेस्ट करा आणि सेंड करून द्या. तुमच्या प्रॉम्प्टच्या हिशोबाने ग्रोक AI सुंदर अशा इमेजेस तयार करून देईल. त्या इमेजेसपैकी जी इमेज तुम्हाला सर्वात जास्त आवडेल त्या इमेजवर क्लिक करा आणि ती डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केलेली इमेज तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये दिसेल. आता ग्रोक AI बंद करा आणि पुढच्या स्टेपसाठी YouTube ओपन करा. आता YouTube ओपन करा. खाली दिसणाऱ्या प्लस आयकॉनवर क्लिक करा. त्यानंतर मॅजिक आयकॉनवर क्लिक करा. आता इथे तुम्हाला फोटो टू व्हिडिओ हा ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवर क्लिक करा. आता तुम्ही डाउनलोड केलेला फोटो सिलेक्ट करा. फोटोमधल्या ज्या कॅरेक्टरकडून तुम्हाला डायलॉग बोलून घ्यायचा आहे त्या कॅरेक्टरचं नाव टाईप करा. यानंतर डायलॉगची भाषा सिलेक्ट करा, मराठी, हिंदी किंवा इंग्लिश. आता ChatGPTमध्ये जा. कॅरेक्टरचा डायलॉग कॉपी करा आणि YouTubeमध्ये पेस्ट करा. आता सेंड बटणावर क्लिक करा. बस, तुमचा व्हिडिओ डायलॉगसह रेडी झाला आहे. तो व्हिडिओ डाउनलोड करून घ्या. खाना चाहिए तो कुछ काम करके ला. अशाच पद्धतीने प्रत्येक सीन वाईज व्हिडिओ तयार करा आणि तो व्हिडिओ खाना डाउनलोड चाहिए? करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला साधारण 8 सेकंदांचा तयार होईल. हे सर्व छोटे छोटे व्हिडिओ एकमेकांशी कसे जोडायचे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. म्हणून आत्ताच टेक विथ सोनल चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब करून ठेवा.